ओम सर्वांना परमपूज्य गुरुदेवजी के चरण, गुरुदेवजीच्या चरणी कोटीशा वंदन. श्रद्धेय आचार्यजींना कोटीशा वंदन. आपले सर्व केंद्रीय प्रभारीगण त्या सर्वांना कोटीशा वंदन. मुंबई पतंजली परिवाराचे प्रमुख ज्यांच्या नेतृत्वावर आपण सर्वजण योग प्रचार प्रसारचा कार्य कुलाबा ते डहाणू, कर्जत, कसारा आणि उरण या परिसरात करतो, अशा आदरणीय सुरेशजींना हृदयापासून वंदन करतो. या ठिकाणची टीम सध्या जी आहे बोंद्रेजी, मडकेजी आणि आपण सर्व कराळे, अरुण कराळे नाव माहिती आहे आणि आपण सर्वांना हृदयापासून वंदन करतो आणि आजचा आपण वर्ग सुरू करूया. आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत. परमेश्वराने आपल्याला अत्यंत शक्तिशाली शरीर दिलेलं आहे. प्रचंड शक्ती, प्रचंड बुद्धिमत्ता, अनंत कोटी दिव्य गुणकौशल्य, प्रचंड प्रीतिभाव, प्रेमभाव, प्रचंड सहनशीलता. या व्यवस्थेचा लाभ घेऊन आपण आपलं जीवन सफल आणि संपन्न करावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. संपूर्ण आज जे आपण प्रकृतीमध्ये बघतोय, जे काही सृष्टी निर्माण केलेली आहे ती कुणाची आहे? परमेश्वराची आहे. आपण जशी परमेश्वराची लेकरं आहोत तसेच जे पशु पक्षी आहेत, जीवजंतू आहेत, हे पेड़ पौधे आहेत, हे सर्व निर्मिती कुणाची आहे? परमेश्वराची आहे. मधून मधून थोडं बोला, पण सर्व निर्मिती कुणाची आहे? परमेश्वराची आहे की नाही? म्हणजे ही सर्व परमेश्वराची लेकरं आहे. जर आपल्याला परमेश्वराची कृपा हवी असेल, तर आपण परमेश्वराची ही सर्व जे लेकरं आहेत त्यांच्या प्रती प्रेमभाव ठेवला पाहिजे. अगदी सोपं आहे बघा. या सर्व लेकरांप्रती प्रेमभाव ठेवणं आणि सहनशीलता ठेवणं, तर आपल्याला परमेश्वराची कृपा होणार आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे काहीतरी हे करतात ना, उत्सव वगैरे किंवा पूजा पाठ वगैरे असं करतात, वेगवेगळ्या साधना, अशी काही गरज नाहीये. फक्त सर्वांप्रती प्रेमभाव ठेवायचा आहे आणि सहनशीलता भाव ठेवायचा आहे. मग तो कोणी असू दे. तुम्हाला एखादा तुमचा शेजारी त्रास देत असेल तरी सुद्धा ती निर्मिती कुणाची आहे? परमेश्वराचीच आहे की नाही? परमेश्वरानं या सृष्टीमध्ये जे काही निर्माण केलेलं आहे ते पवित्र आहे. जे काही परमेश्वर निर्माण करतो ते पवित्र असतंय. त्याच्यामध्ये पूर्ण त्याची जी काही चालचलन आहे, संपूर्ण जीवन आहे, त्याचं प्रोग्रॅमिंग परमेश्वरानं केले. मग परमेश्वर जी निर्मिती करतो ती त्या निर्मिती करत असताना त्याच्यामध्ये काहीतरी वाईट गुण, अशी कमांड काही असू शकेल का? वाईट गुण जी काही कमांड दिलेली आहे ती पवित्रच आहे की नाही? त्याच्यामध्ये जे काही गुण आहेत ते पवित्र आहेत. मग तो तुमचा शेजारी सुद्धा त्याची बनावट परमेश्वराची आहे म्हणजे तो पवित्रच आहे. फक्त तुम्हाला जर तो त्रास देत असेल तर याचा अर्थ तो वाईट नाहीये. तो परमेश्वराची संतान आहे, तो पवित्रच आहे. फक्त तुमच्या वाईट कर्मामुळे परमेश्वरानं त्याला आदेश दिलेला आहे. त्या आदेशाचं केवळ तो पालन करतोय. हे आपल्याला कधी कळेल? जेव्हा आम्हाला आत्मदर्शन होईल. हा जो भाव आहे की अरे हा तो आम्हाला भयंकर त्रास देतोय, आमच्यावर कोर्ट कचेऱ्याचे केसेस चालल्यात, हे चाललंय, ते पोपटराव म्हणतात की त्याच्याबद्दल सुद्धा प्रीतिभाव असला पाहिजे, सहनशीलता असली पाहिजे. तर हे कसं शक्य आहे? तर जेव्हा तुम्हाला आत्मदर्शन होईल तेव्हा आपल्याला कळेल की ही सर्व परमेश्वराची निर्मिती आहे, ती पवित्र आहे. फक्त तुमच्या कर्मामुळे, तुम्ही काही वाईट कर्म केल्यामुळे
परमेश्वरानं त्याला आदेश दिलेला आहे तुम्हाला त्रास देण्यासंबंधी, तो त्या आदेशाचं पालन करतोय. ओरिजिनली तो वाईट नाही. म्हणून हे जेव्हा हे कधी कळेल आपल्याला, जेव्हा आपण योग साधना करून आपण आपल्या मूळ स्वभावामध्ये येऊ. आज आपण मानव चोला तर आहे, पण स्वभाव कसा आहे? दानव स्वभाव आहे आपला. आज परमेश्वराने दिलेला मानव चोला तर आहे, पण स्वभाव 100% दानव स्वभाव आहे. 100% दानव स्वभाव आहे. आणि जोपर्यंत आपण दानव स्वभावामधून मानव स्वभावामध्ये येत नाहीये, मानव स्वभाव म्हणजे ओरिजिनल कसा आहे तो भगवत स्वभाव. कारण आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत. म्हणजे आपला स्वभाव कसा असला पाहिजे? परमेश्वरासारखा असला पाहिजे की नाही? आज आहे का कोणाचा परमेश्वरासारखा स्वभाव? आता तुम्ही इथून चालता चालता बघा, कोणाचा धक्का लागला तर लगेच म्हणतोय तुझे डोळे फुटले काय. म्हणजे थोडी सुद्धा सहनशीलता नाहीये. पण ते तुम्ही वारकरी पंथातले लोक बघा, वारीला जातात तेव्हा ते एक दुसऱ्याला नमस्कार करत असतात. असा धक्का वगैरे लागला तर लगेच बोलत नाहीत की तुझे डोळे फुटले काय. म्हणजे ते त्या भक्ती मार्गामध्ये आल्यामुळे त्यांना हळूहळू हळूहळू परमेश्वरनं आपल्या शरीरामध्ये जे हार्डवेअर सॉफ्टवेअर रूपी ह्या अनंत कोटी दिव्य गुण कौशल्य, अपार शक्ती, अपार बुद्धिमत्ता, अपार प्रेमभाव, अपार सहनशीलता भाव, हे सर्व जे दिलेलं आहे ते हळूहळू हळू ते जागृत व्हायला लागतं आणि त्याच्याशी आपला परिचय होतो. आणि मग त्याचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन सफल आणि संपन्न करण्यासाठी आपण करू शकतो. पण यासाठी आपल्याला योग साधना करणं आवश्यक आहे. आता आपण सर्वजण शिक्षक आहात, तर आपण वर्ग तर सुरू करतो अगदी उत्सव वगैरे साजरा करून कोणाला तरी प्रतिष्ठित माणसाला बोलवून आपण वर्ग सुरू करतो. 10, 25, 30, 40, 50 लोक येतात. पण काही दिवसांनी काय होतं? हळूहळू हळूहळू रोडावली जाते संख्या. तर ह्याचं कारण सुद्धा आपण विचार केला पाहिजे की असं का होतं. वाढले पाहिजेत, 25चे 30 झाले पाहिजेत, 40 झाले पाहिजेत, 50, 200, 100, 200 असे वाढले पाहिजे. पण असं काही दिसत नाहीये. कारण याचं कारण आहे की आपण त्यांना जे देतोय त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे. आणि तो रिझल्ट तेव्हा मिळेल जेव्हा आपण पूर्ण प्रामाणिकपणे त्यांना योग साधनामध्ये नेमकं काय दिलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. योग साधनेमुळे आपल्या शरीरामध्ये ज्या अनंत कोटी दिव्य गुण कौशल्य आहे ते जागृत होतात. सर्व शक्ती, दिव्य शक्ती आपल्याकडे, परमेश्वरा समान शक्ती आहे. परमेश्वराकडे तुम्ही आज जर आपण मागायला जात असतो मंदिर सर्वत्र मागायला, सर्वजण काय करायला तर मंदिरात कशासाठी जातात? काहीतरी डिमांड घेऊन जातात की नाही? तर ऍक्च्युअली आपला हा भ्रम आहे. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. परमेश्वराकडे जी काही अस्त्र शस्त्र गुण कौशल्य वगैरे सर्व जे आहे ते सर्व मानवाला दिलेलं आहे. पण तरी सुद्धा मानवाला त्याची ओळखच नाहीये. मानवाला त्याची ओळखच नाहीये. आणि ती ओळख तेव्हा होईल जेव्हा तुम्ही पूर्ण स्वरूप योग कराल. तेव्हा आपल्याला त्या शक्तीचा, गुणकौशल्याचा, प्रेमभावाचा किंवा सहनशीलताची ते जागृत झाल्यानंतर आपल्याला त्याचा परिचय होईल आणि आपण त्याचा उपयोग करून आपलं जीवन सफल आणि संपन्न करू शकतो. आज आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याकडे किती शक्ती आहे याची कल्पनाच नाहीये. त्याच्यामुळे आपण मंदिर, मस्जिद, गुरुद्वारामध्ये डिमांड घेऊन जात असतो. त्याच्याकडे काही शिल्लक नाहीये. त्याने शिल्लक काही ठेवलं नाही. हार्डवेअर सॉफ्टवेअर टॉप क्वालिटीचं आहे आणि ऍप सुद्धा डाउनलोड करून ठेवलेले. एवढी सारी व्यवस्था असताना सुद्धा आम्ही पुन्हा त्या मंदिर, मस्जिद, गुरुद्वारामध्ये मागणी घेऊन जातो. माझ्या मुलाचं असं होऊ दे, माझ्या मुलीचं असं होऊ दे, लग्न होऊ दे, मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे, म्हणजे त्याचं भलं होऊ दे, त्याचा व्यवसाय चांगला चालू दे. या सगळ्या अनेक प्रकारच्या मागण्या घेऊन आपण मंदिरात जात असतो. तर हा आपला भ्रम आहे.
मग तुम्ही म्हणाल की मग हे मंदिर मस्जिद गुरुद्वारा कशासाठी बनवले, तर ही आपल्याला माहित नसल्यामुळे आपण तिथे डिमांड घेऊन जातोय. पण प्रत्यक्षामध्ये परमेश्वरानं आपलं जीवन सफल आणि संपन्न करण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्याच्या हजारो पट किंबहुना लाखो पट ज्यादा व्यवस्था आपल्या शरीरात दिलेली आहे. अनंत कोटी दिव्य गुण कौशल्य आहे. तर ही सर्व व्यवस्था जी दिलेली आहे परमेश्वरानं, पूर्ण प्रकृती निर्माण करून दिलेली आहे. तर या सर्वाचा लाभ घेऊन मी माझं जीवन सफल आणि संपन्न केलंय किंवा करतोय त्याच्याबद्दल तुझे आभार. तर लक्षात आलं का, मंदिर मस्जिद मध्ये कशाला जायचंय, आभार प्रकट करायला जायचंय. आणि तिथं बघा आपण उत्सव पण साजरा करतो, म्हणजे तो उत्सव सुद्धा आभार प्रकट करण्यासाठी असतो. परमेश्वरानं आपल्याला जे हे संपूर्ण सृष्टी सौंदर्य दिलंय, आपल्या शरीरामध्ये अनंत कोटी दिव्य गुण कौशल्य दिले, त्याचा उपभोग घेऊन आम्ही आमचं जीवन सफल आणि संपन्न करतोय किंवा केलंय याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार. एवढेच करण्यासाठी ही मंदिर मस्जिद किंवा गुरुद्वारा निर्माण केलेली आहे. पण आज तो भाव कोणाकडेच नाहीये, कारण त्यांना माहीतच नाहीये. त्यांना वाटते की परमेश्वराची कृपाच होत नाही आमच्यावर, आमच्यावर कृपाच होत नाही. परमेश्वराची कृपा असल्यामुळे तो मानव जन्म दिलाय. परमेश्वराची कृपा झाली म्हणून तर मानव जन्म दिलाय. परमेश्वराची कृपा नसती तर मच्छर वगैरे दिला असता ना जन्म, मच्छर किडा मुंगी वगैरे असं काही जन्म दिला असता. पण म्हणून हे आपला जो भ्रम आहे की आमच्यावर परमेश्वराची कृपाच नाहीये, कृपा झाली म्हणून तर मानव जन्म दिलाय आणि अनंत कोटी दिव्य गुण कौशल्य आपल्याला दिलेले आहे. तर त्याचा आपल्याला परिचय नसल्यामुळं किंवा त्याची आपल्याला माहिती नसल्यामुळं आपण आजही मंदिर मस्जिद गुरुद्वारामध्ये डिमांड घेऊन जातोय. तुमच्याकडे दिलेले वैभव, अपार वैभव दिलेले आहे, त्या वैभवाचा फायदा घेतला पाहिजे. तो फायदा कधी घेणार, जेव्हा त्याची ओळख होईल तुमच्याशी, तुम्हाला त्या व्यवस्थेचा परिचय होईल. आणि हा परिचय तेव्हा होईल जेव्हा आम्ही आपल्या योग साधनेद्वारे अगदी मोजक्याच क्रिया, योग साधनेतल्या मोजक्याच क्रिया करून आपल्याला आपल्या ज्या शक्ती आहेत त्या जागृत करून त्याच्याशी परिचय करून घ्यायचा आहे. आणि मग त्या आपल्या आणि समाजाच्या उपयोगी बनवायच्या. तर त्याच्यासाठी परमपूज्य गुरुदेवजीने ही सरळ योग साधना दिलेली आहे. आतापर्यंत बघा बरेच लोक योग शिकवत होते, आतापर्यंत काही कमी लोक योग शिकवतात असं नाही. अनेक संस्था, अनेक लोक योग शिकवतात आणि चुकीचं पण शिकवत नाहीत, हे पण लक्षात ठेवा. कोणी चुकीचं शिकवत नाहीत, पण काय झालं, त्यांनी कठीण करून परोसलं. म्हणजे जी योग साधना दिली, ती जी योग साधना आहे ती दिली, पण ती कठीण करून परोसली आपल्याला. त्याच्यामुळं आजपर्यंत ज्यादा लोक या योग साधनेकडे आकर्षित झाले आहेत. आणि हीच गोष्ट परमपूज्य गुरुदेवजींनी ओळखली आणि त्यांनी सहज योग साधना घराघरापर्यंत, म्हणजे हरिद्वार से हर द्वार तक ही सरळ योग साधना पोहोचवण्याचा विडा उचलला आहे. आणि त्याच्यासाठी सर्वत्र सहयोग टीचर्स ट्रेनिंग आपण घेत असतो. कारण एकटे पूज्य गुरुदेवजी एवढं सर्व करू शकणार नाहीयेत. आणि त्यांचं उद्दिष्ट केवळ भारत नाहीये, तर संपूर्ण विश्वामधल्या लोकांपर्यंत ही योग साधना पोहोचून संपूर्ण विश्वामधल्या लोकांना दानव स्वभावामधून मानव स्वभाव म्हणजे भगवत स्वभाव. मानव स्वभाव कसा, मानव स्वभाव म्हणजेच भगवत स्वभाव. आपण परमेश्वराची लेकरं आहोत, म्हणजे आपला मूळ स्वभाव हा भगवत स्वरूप आहे. त्या भगवत स्वरूपामध्ये सर्वांना घेऊन यायचंय. आणि त्याच्यासाठी एकट्या दुकट्याने काम करून चालणार नाहीये. त्याच्यासाठी आपण सहयोग शिक्षक टीचर्स ट्रेनिंग घेऊन आपण अनेक शिक्षक निर्माण करतोय की जेणेकरून आपण हरिद्वार से हर द्वार तक ही योग की गंगा पोहोचून योग करून
योग करून आपण आपल्या अनंत कोटी दिव्य गुण कौशल्या जागृत करून त्याचा उपयोग आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी आणि समाजासाठी करून संपूर्ण समाज हा आपल्या मूळ स्वभावात म्हणजे भगवत स्वभावात घेऊन यायचं आणि त्याच्यासाठी अगदी सहजपणे साध्या साध्या क्रिया आपण करणार आहोत. किती वेळ घेणार आहे तुम्ही? 8 पर्यंत. आता किती वाजले? 7. तर अगदी मोजक्या क्रिया आपल्या, हे बघा, टीचर्स ट्रेनिंग करताना आपल्याला सर्व शिकायचं आहे. टीचर्स ट्रेनिंग करताना आपल्याला सर्व शिकायचे, सर्व क्रिया म्हणजे योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, दंड बैठक, 12 आसन, 8 प्राणायाम, हे सर्व आपल्याला शिकायचे आणि ते सर्व आपल्याला आलं पण पाहिजे. पण जेव्हा आपण वर्ग सुरू करतो तेव्हा आपण त्याच पद्धतीनं पुन्हा जर सर्व शिकवायला लागलो तर आपला वर्ग किती वेळाचा असतो? 1 तासाचा. 1 तासामध्ये येता येता 5 मिनिटं 10 मिनिटं जातात. जाताना सुद्धा घाई असते. म्हणजे जेव्हा शेवटी आला की बहुतेक जण आपले मॅट जमा करायला लागतात. म्हणजे जेव्हा ब्राह्मरी उद्गीत आणि प्रणव चालू असतो तेव्हा बरेच जण मॅट जमा करायच्या भानगडीत पडतात, निघायच्या भानगडीत पडतात, बरोबर? तर ह्याच्यामध्ये आपल्याला वेळ किती मिळतो? ऐका, याच्यामध्ये आपल्याला वेळ किती मिळतो? 40-50 मिनिटे मिळतात. आणि हे 40-50 मिनिटामध्ये आपण काय करतो? योगिक जॉगिंग पण घेतो, सूर्यनमस्कार पण घेतो, हातापायाचे सूक्ष्म व्यायाम पण घेतो, 12 आसन पण घेतो आणि 8 प्राणायाम पण घेतो. आता किती वेळ मिळत असेल या क्रियाला? त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळत नाही. आपण ज्या समोर जे साधक आहेत त्यांना रिझल्ट मिळत नाहीये आणि मग ते हळूहळू कमी होत जातात आणि मग शेवटी अगदी थोडेच मोजकेच लोक समोर उभे बसलेले असतात. मग ते पण बुजुर्ग लोक बसलेले असतात. बुजुर्ग ते घरी सुना त्यांना बसू देत नाही. जा ते बाबा नामदेवजीचा फुकटचा क्लास चाललाय, तिथे जाऊन बसा, इथे खिटखिट करू नका, हे ना. म्हणजे अशी स्थिती होते. तर त्या स्थितीतून आपण बाहेर यावं म्हणून मी आपल्याला आता जे काही सांगणार आहे त्या पद्धतीने जर आपण गेलात तर आपल्या वर्गामध्ये लोक वाढतील. मी जेव्हा क्लास घेत होतो 2006ला तेव्हा माझ्याकडे रोज 150 ते 200 लोक बसायचे आणि रोज नवीन लोक येतच असायचे. पण मी 6ला क्लास सुरू करायचो तर मॅक्सिमम लोक 5:30ला येऊन बसायचे. कारण प्रत्येकाची अपेक्षा असायची की आपण पुढे बसूया. मागे खूप लांब व्हायचं. म्हणजे तेवढं मोठं ग्राउंड आहे मुलुंडला फायर ब्रिगेडचं, ते संपूर्ण ग्राउंड भरून जायचं. कधी 150-200च्या खाली लोक राहिले नाही. कारण मी त्यांना मोजकेच द्यायचो. म्हणजे मी तर त्यावेळेस योग शिक्षक पण नव्हतो. म्हणजे जेव्हा मी शिकवत होतो तेव्हा योग शिक्षकही नव्हतो. पूर्ण 10 वर्ष मी योग शिक्षक नव्हतो. 10 वर्ष ना मी कुणाकडे जाऊन शिकलो होतो वगैरे काही नाही. पण लोकांना रिझल्ट मिळत होता आणि आम्ही तसं रेकॉर्ड ठेवलं होतं. आमच्याकडे 2 असे इतके उत्साही लोक होते 80-80 वर्षाचे, कदम काका आणि मांडे काका. इतके उत्साही होते की ते रोज गेटला बसायचे. रजिस्टर ठेवलं होतं, आला की त्याची अटेंडन्स घ्यायचा. कोणी सांगितलं नव्हतं पण परमेश्वराच्या कृपेनं मला ती व्यवस्था मिळाली. अटेंडन्स घ्यायचे, नवीन आला की त्याचं नाव घ्यायचं आणि एक फॉर्मॅट बनवलं होतं. फॉर्मॅट प्रत्येकाचे डिटेल्स म्हणजे त्याचं नाव, त्याचा ॲड्रेस, त्याचा मोबाईल नंबर, त्याची हाईट किती आहे, त्याची वजन किती आहे, त्याला कोणता आजार आहे, काय तकलीफ आहे, ते सर्व त्या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचे आणि त्याची फाईल बनवायची. त्याची फाईल बनवायची आणि मग आम्ही महिना झाला 2 महिने झाले की प्रत्येकाला विचारायचे ते तुम्हाला काय फायदा झाला. ते रोज त्या तिथेच बसायचे हजेरी घेईपर्यंत. दोघे मांडे काका आता नाहीत बिचारे, त्यांनी खूप परिश्रम केले आणि जवळजवळ त्या क्लासमधून 7,500 ते 8,000 लोक योग करून गेले. म्हणजे एवढे लोक त्या 2006, 7, 8, 9, 10 या वेळामध्ये गेले
आणि तेव्हा आमच्याकडे कोणी योग शिक्षक नव्हता, मी सुद्धा योग शिक्षक नव्हतो. मला फायदा झाला, मी शिकवायला सुरुवात केली. त्यामुळे त्या पद्धतीने जर आपण शिकवलं तर आपल्याला सर्वांना रिझल्ट मिळेल. हे पहा, आपण जेव्हा योग करायला लागलो तेव्हा आपल्याला सामान्य आजारासाठी 3 महिन्यामध्ये औषधं बंद झाली पाहिजेत. मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, 3 महिन्यामध्ये जी काही औषधं घेताय तुम्ही, डॉक्टर वगैरे आहेत, ते सगळं बंद झालं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा थोडीशी कठीण आजार असेल तर 6 महिन्यामध्ये गोळ्या औषधं बंद झाली पाहिजे. आणि एकदम क्रिटिकल असेल, एकदम क्रिटिकल, तर 9 महिन्याच्या पुढे मात्र कोणत्याही प्रकारची औषधं आणि डॉक्टर आपल्या जीवनामध्ये असता कामा नये. आणि मग लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, म्हणजे माउथ पब्लिसिटी होईल. आता तुम्ही इथून निघाला, क्लास चाललाय 2 वर्ष, इथून तुम्ही मॅट अडकून चाललाय, मग तुमच्या ओळखीचा माणूस आला, काय रे भाऊ तुझं डायबिटीस काय म्हणतोय? अरे काय नाही, गोळ्या चालूच आहे. कशाला तो समोरचा येईल पुन्हा क्लास? तुझ्या जर 2 वर्षात गोळ्या चालू आहेत तर मग मी क्लासला येऊन काय करू? पण तोच जर त्या ठिकाणी तुम्ही रिझल्ट ओरिएंटेड क्लास जर घेत असाल तर तो काय सांगेल, अरे कसलं डायबिटीस, केव्हाच गोळ्या बंद झाल्या. तो 10 लोकांना सांगेल, समोरचा माणूस 10 लोकांना सांगेल की बाबा रे गोळ्या औषधं बंद होतात, या क्लासला जा. आणि मग क्लास वाढणार. तर आपण आपल्याला जे परमेश्वरानं अनंत कोटी दिव्य गुण कौशल्य दिलेलं आहे त्याच्यासाठी फार काही करायचं नाही. आपल्याला संपूर्ण जो योग आपण करतोय त्याचा सार काय आहे, तर आपलं पाचन ठीक झालं पाहिजे. या संपूर्ण योग साधनेचा सार काय आहे, तर आपलं पाचन ठीक झालं पाहिजे आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य झालं पाहिजे. 2च गोष्टी हा सार आहे संपूर्ण योग साधनेचा, पाचन ठीक होणं आणि ब्लड सर्क्युलेशन ठीक होणं. आणि याच्यासाठी आपल्याला या वेगवेगळी आसन, वेगवेगळे प्राणायाम, आपल्या शरीरामध्ये सर्वात मोठी जी गरज आहे, सर्वात प्रमुख गरज कोणती आहे आपल्याला? प्राणवायू आहे की नाही? प्राण म्हणजे दुसरं काही असेल नसेल, काही वेळापुरतं तरी चालेल, पण प्राणवायू, ऑक्सिजन प्रमुख रिक्वायरमेंट आहे की नाही सर्वांची? प्रमुख जरूरत आहे. मुंडी तरी हलवा, बोलू नका पण मुंडी तरी हलवा. कोणी अगदी असे बसले की मग कधी कधी काही लोकांना अशी मस्त सवय असते ना, कळतच नाही ते झोपलेत की जागे आहेत. म्हणून थोडस जरा हसमुख चेहरा पण पाहिजे नाही का? आपण ओढून काढून असं ते सुनानी इकडे जा, तिकडे बाबा रामदेवचा क्लास चाललाय म्हणून बसवलंय असं नाही होता का? नाही का? कधी कधी म्हणजे असं होतं ना, म्हणजे जबरदस्ती बसवलं जातं, मग ते आपलं कसं तरी बसले तेव्हा तिथे. तसं होता कामा नये. सर्व उत्साह पाहिजे. योग साधना करताना तुमचा योग वर्ग असा हर्षोल्लासित पाहिजे की आणि प्रेमभाव सर्वांमध्ये असला पाहिजे. आणि तो गैरहजर झाला तर लगेच दुसऱ्याने फोन करून विचारलं पाहिजे की का आला नाही का? तर असा वर्ग असला पाहिजे की आपल्या मनामध्ये असा भाव निर्माण पाहिजे की माझं दिवसभराचं एखादं काम, महत्वपूर्ण काम राहिलं तरी चालेल, पण माझा सकाळचा योग वर्ग चुकता कामा नये. हा एक पतंजली परिवार अशी एक व्यवस्था आहे की तुम्हाला तुमचं जीवन जगण्याचा दायरा वाढवत आहे. म्हणजे तुमचे हे सगळे संबंधी असल्यासारखे वाटतात आणि तसे वाटले पाहिजे. ते कधी वाटतील? जेव्हा तुमच्यामध्ये प्रेमभाव जागृत होईल, जेव्हा तुमच्यामध्ये सहनशील भाव तयार होईल, तेव्हाच आपल्याला हे सर्व लाभणार आहे. तर आपण सुरुवात करूया. बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे काय? आपलं पाचन ठीक होणं गरजेचं आहे. पाचन ठीक होणं गरजेचं आहे. आणि दुसरं काय? ब्लड सर्क्युलेशन. तर ब्लड सर्क्युलेशन साठी आपण हातापायाचे सूक्ष्म व्यायाम अत्यंत महत्वपूर्ण आहे. हातापायाचे सूक्ष्म व्यायाम अतिशय महत्वपूर्ण आहे. बाकी तुम्ही काय क्रिया करा, घ्या नका घेऊ, पण हातापायाचे सूक्ष्म व्यायाम आवश्यक आहे. तर आपण सुरू करूया. दोन्ही पाव समोर ठेवायचे आणि दीर्घ श्वसन करायचे आणि अशा प्रकारे. आणि जेव्हा आपण एकी क्रिया करतोय तेव्हा त्या क्रियेबद्दलच विचार पाहिजे. घरी
आलं आहे की कोथिंबीर आहे की नाही आहे हा विचार नाही पाहिजे. मग जाता जाताना घ्यायचं आहे तर तो विचार न करता आपल्याला हा विचार पाहिजे की माझ्या आता पायाच्या ज्या जॉईंटचा व्यायाम होतोय तो शक्तिशाली बनतोय, तो फ्लेक्झिबल बनतोय आणि त्याच्यामध्ये चपलता एक आहे हा विचार डोक्यात पाहिजे. तो विचार जोपर्यंत तुम्ही डोक्यात करत नाहीये तोपर्यंत तुमच्या ह्या क्रियेचा पूर्ण फायदा होत नाही. फायदा होईल पण पूर्ण फायदा होणार नाही. आता बघा हा आपण विशिष्ट जॉईंटचा व्यायाम होतोय आपला, ही क्रिया 10 ते 15 वेळा करायची. आता दुसरी क्रिया आपण दोन्ही पाय पंजे एकत्र करून आपण गोल गोल फिरवायचे. अगदी साध्या साध्या क्रियांनी आपल्या संपूर्ण शरीराच्या जॉईंट्स मध्ये मांसपेशीमध्ये एकदम फ्लेक्झिबिलिटी येणार आहे आणि ब्लड सर्क्युलेशनला कुठेच बाधा येणार नाही. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असा पंजे पुढे पाठी लावायचे. आपण थोडं थोडं घेऊ. 10 ते 15 वेळा तुम्ही नियमित जेव्हा क्लास घेता तेव्हा घ्या आणि दीर्घ श्वसन करायचे. आता बोट आपल्या वर्गामध्ये संख्या कमी न होता ती वाढत गेली पाहिजे आणि आजूबाजूचे लोक म्हणजे तिथे जागा बसायला नाही मिळालं असा स्थिती झाली पाहिजे. आता गुडघ्याचा आणि कठीण कठीण क्रियामध्ये लोकांना पाठवायचं नाही, म्हणजे कठीण कठीण क्रिया घेत बसायचं नाही. मग आपण तर करतोय कठीण कठीण पण कुणीच करत नाही, पुढे क्रिया होत नाहीये आणि त्या क्रिया पूर्ण म्हणजे आसन जरी लावलं तरी पूर्ण आसनामध्ये आपल्याला थोडा वेळ थांबता आलं पाहिजे. 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट असं थांबता आलं पाहिजे. मग तुम्ही 12च्या 12 आसन घेणार तर एवढा वेळ थांबता येईल का? 12च्या 12 आसन जर तुम्ही रोज घेणार असाल तर एवढा वेळ थांबता येणार नाही. म्हणून 2-3 आसन घ्यायची. आता बघा गुडघ्याची वाटी आहे, ही आपल्या वाटीला असा अंगठ्याने असा व्यायाम द्यायचा. जिथं मुवमेंट नाही, हालचाल नाहीये, तिथं सडायला सुरुवात होते, सडण तयार होते. बघा एखादा दगड तुम्ही पडलेला असेल कुठे, बरेच दिवस हलवला नाही तर त्याच्या खाली किडे झाले असतात, असं की. म्हणून आपल्या कुठल्याही भागामध्ये असे स्टँडस्टिल स्थिती असता कामा नये. आता आपण सायकलिंग करायचं. कल्याण जिल्ह्यामध्ये शहापूरमध्ये जास्त काम होत आहे, त्याच्याबद्दल सर्वांचे आभार. दुसरा आणि ह्या बघा क्रिया सर्वजण करतात की नाही, असं कोणी आहे का ही क्रिया होत नाही. म्हणून ज्या क्रिया होत आहेत त्या क्रिया करून घ्यायच्या. आता हिप जॉईंटसाठी आता युट्यूबवर बघा अनेक लोक योग शिकवतात. युट्यूबवर अनेक लोक शिकवतात. कोण विक्रम योगा, हनुमान योगा, पॉवर योगा, काही इडा पिंगला सुषुम्ना बरंच येते की नाही. ध्यान कसं लावायचं म्हणजे त्याच्याबद्दल सुद्धा कित्येक तुम्हाला बघायला मिळेल युट्यूबवर, थोडं फास्ट. आणि लोक भ्रमित होत आहेत, मग हे करू का ते करू का हे करू का ते. मी तुम्हाला सर्वांना सांगतो, आपलं पाचन ठीक करायचंय आपल्याला आणि ब्लड सर्क्युलेशन, मग बाकी सर्व आपोआप होईल. जे काही हे सांगतायत ना इडा पिंगला सुषुम्ना वगैरे हे जे सांगतात ना ते सर्व आपोआप होईल. हे कुठून आलं नाही, नॉलेज कुठून आलं, इथूनच आलं ना त्यांच्या. दुसरा मग त्या फाईल आपणच आपल्याच जागृत करू ना. युट्यूबवर बघण्यापेक्षा आपणच आपलं जागृत करू. जर त्यांच्याकडे आलं कुठून, परमेश्वराने ह्याच्यात दिलेला आहे, सर्वांच्या दिलेला आहे. परमेश्वर सर्वांना समान देतो, कुणालाही कमी जास्त करत नाही. म्हणून राजाच्या घरामध्ये जन्मलाय म्हणून त्याला वेगळं सॉफ्टवेअर,
आणि गरीबाच्या घरात जन्मलाय म्हणून त्याला वेगळं सांगतो, असं नाहीये. परमेश्वर कुणालाही काही कमी देत नाही. म्हणून आपला हा भ्रम काढून टाकायचा की ह्याची बुद्धिमत्ता कमी त्याची जास्त आहे. हे फक्त ऍक्टिव्हेशन होण्यावर, कुणाच्या किती जागृत झाली शक्ती, शक्ती कुणाची किती जागृत झाली त्याच्यावर अवलंबून आहे. आता असं बघा, हे आपण हात पाठीमागं जातोय ना तेव्हा तो मोडला नाही पाहिजे. हा बघा असा झाला पाहिजे. आता आपण शिक्षक आहे म्हटल्यानंतर आपल्या तरी क्रिया त्या बरोबर व्हाव्यात असं. असं मग आता याच ठिकाणी थोडस तुम्ही असं करा. असं बघा, पोटाचा व्यायाम होतोय की नाही, पूर्ण पोटाचा व्यायाम होतोय. बस आता हे पोट आहे ना, हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, मोदी सरकार. आणि मंत्री कोण आहेत? किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियाज, गालब्लॅडर, प्रोस्टेट, युट्रेस, ओव्हरी सगळे मंत्री आहेत. ते खाऊन खाऊन वय वाढत तसं तसं सुस्त होत गेले आणि मग काम करणं झाले. त्याच्यामुळे आपल्याला जो काही प्रॉब्लेम आहे आता जगभरामध्ये मानवाला जो प्रॉब्लेम आहे तो ह्याच्यामुळे पाचन खराब झालं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला. तर हे पाचन ठीक झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण संपूर्ण योग साधना करतोय. तर आपण ह्या पद्धतीनं थोडासा सेंट्रल गव्हर्नमेंटवर दबाव टाकूया. सेंट्रल गव्हर्नमेंटवर दबाव टाकतात ना, गव्हर्नमेंटवर दबाव टाकण्यासाठी मोर्चे, संप, उपोषण, दगडफेक, हे बघा असं करायचं आहे. ही अर्धी क्रिया करायची. आणि जे स्वतःला युवा समजतात त्यांनी काय करायचंय, असं करायचंय बघा. पन्नास वेळा करायचं. आता मी 75ला तर करतोय. बघा करा, बसून फायदा नाही होणार. वा सुंदर. महिला करतायत, पुरुष करतात. जमतंय, हळूहळू जमेल. पूर्ण बघा आपल्या शरीराचा संपूर्ण व्यायाम होतोय की नाही. पाय, गुडघ्यांचा, कमरेचा, पोटाचा पण व्यायाम होतोय, मेरुदंडाचा व्यायाम होतोय, थायरॉइडचा व्यायाम होतोय, हार्ट और लंग्सचा पण व्यायाम होतोय. म्हणजे एकाच क्रियेमध्ये आपल्याला पूर्ण असा संपूर्ण व्यायाम होतो सहजपणे. आणि मग हे बघा असे पाठीमाग पाय टेकले पाहिजेत पूर्ण. बघा असे, हे पहा असे पाय लांब आहेत, हात लांब आहेत वगैरे असं काही नाही. चला आता आपण स्थित कोण असं. आता ज्यांच्यावर परमेश्वराची कृपा झाली जास्त आणि जास्त फॅटी पदार्थ खायला मिळाले, परमेश्वराच्या कृपेशिवाय ते फॅटी पदार्थ खायला मिळणार नाही, बदाम, पिस्ता, काजू, घी वगैरे, तर ते खरे भाग्यशाली आहेत. ते जर योग साधनेमध्ये आले तर ते भाग्यशाली आहेत. काय माहिती आहे, त्यांचे जे फॅट्स आहेत, ते जर युटिलाइज झाले
तर त्याचे ब्रेन सेल बनतात, ब्रेन पॉवरफुल बनतो अशा माणसाचा. जर तो योग साधनेमध्ये आला, कमर आणि पेट याच्यावर जे फॅट्स आहेत ते ह्या क्रियेनं युटिलाइज होणार आहे. बघा, असे ज्यांच्यावर जास्त कृपा झाली, पोट मोठं झाले, 500 वेळा करायचे असं नाही. आता इकडे तर नाही, पण तुमच्या क्लासला येतील तेव्हा तुम्हाला सांगावं पण लागेल किंवा तुमच्यावर भगवान परमेश्वराची कृपा झालेली आहे, जास्त फॅटी पदार्थ खायला मिळाले. पण आता तुम्ही योग साधनेमध्ये आलाय म्हणून तुम्ही भाग्यशाली आहे की आता ही जर क्रिया केली तर तुमचे फॅट्स काय होणार, त्याचं ब्रेन सेल मध्ये कन्वर्ट होणार. काय होणार? ब्रेन सेल मध्ये कन्वर्ट होणार आणि ब्रेन पॉवरफुल होणार. मग परमेश्वराची कृपाच आहे की नाही? नाही का? परमेश्वराची कृपा आहे. आता आपण बटरफ्लाय, आता ही सुद्धा बटरफ्लाय आपण करतो, तर त्या ह्या सगळ्या ज्या आपण क्रिया करतोय आता त्याच्या त्या क्रियामुळे आपलं मूलाधार पासून ते सहस्राधार चक्रापर्यंत सर्व चक्र ऍक्टिव्हेट होतात. एनर्जी सेंटर्स हे काय आहेत? एनर्जी सेंटर्स आहेत. तर ती सर्व एनर्जी सेंटर्स ऍक्टिव्हेट होतात आणि नंतर आपण जो बाह्य प्राणायाम वगैरे इतर करतो त्याच्यामुळे कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी बनून आपली सर्व जी चक्र आहेत, एनर्जी सेंटर्स आहेत, ते ऍक्टिव्हेट होतात आणि बॅलन्स होऊन होतात. याच्यासाठी ही आता ह्या बटरफ्लायमुळे स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्हेट होतं. कोणतं? स्वादिष्टान. स्वादिष्टानचं कोणतं तत्व आहे तिथे? स्वादिष्टान मध्ये जलतत्व. मोठ्याने बोला ना, घाबरायचं नाहीये. जलतत्व आहे. तर हे जलतत्व बरोबर झालं म्हणजे स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्हेट आणि बॅलन्स झालं तर जलतत्व आपलं पुरेसं जल म्हणजे पुरेसं जलतत्व आपल्याला पुरेसं शरीरात झालं तर आपल्या ब्लडची लिक्विडिटी मेंटेन होणार आहे. काय होणार आहे? ब्लडची लिक्विडिटी म्हणजे ब्लड ज्यादा घट्ट नाही होणार आणि ज्यादा पातळ नाही होणार. म्हणजे ब्लड सर्क्युलेट बरोबर होईल आणि मग ब्लड सर्क्युलेट झालं जर आपल्या संपूर्ण जॉईंट्स मधून जर ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत असेल तर कुठल्याही जॉईंट मध्ये आकडण येणार नाही. ब्लड सर्क्युलेशन इथं जर बरोबर होत नसेल तेव्हाच तिथे मळ साठणार आहे, कार्बन साठणार आहे आणि मग जॉईंट मध्ये आकडण येणार आहे. तर ह्याच्यासाठी ही बटरफ्लाय 50, 100 ज्यांना जास्त आकडण आहे त्यांनी 500 पर्यंत हे करायचं. शरीरात कुठेही आकडण राहणार नाही. अगदी गरज मानेमध्ये असेल ती सुद्धा राहणार नाही. या बटरफ्लायमुळे आपलं स्वादिष्टान चक्र जलस्थान ओपन झाल्यामुळे आपल्या शरीराचं ब्लड सर्क्युलेशन योग्य राहील आणि ब्लड सर्क्युलेशनमुळे फ्लेक्झिबिलिटी तर राहीलच, आकडण निघेल. पण त्याशिवाय जे पोषक तत्व आहे ते पोषक तत्व रक्ताच्या माध्यमातून जातात ना शरीराच्या कानाकोपऱ्यात, मग ते सर्व पोहोचतील आणि शरीराच्या कानाकोपऱ्यातल्या सेल्स ह्या पूर्णपणे स्वस्थ होतील, निरोगी होतील, त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग राहील आणि त्या सेल्सची जर इम्युनिटी स्ट्रॉंग राहिली तर रोग होणार नाही. इम्युनिटी स्ट्रॉंग पाहिजे की रोग होणार नाही. म्हणून ही बटरफ्लाय क्रिया अशा लोकांनी थोडी वेगळ्या वेळेला जास्त वेळा केली पाहिजे. मग कधी कधी काय होतं माहितीये, ज्याचं शरीर आखलेलं असतं ना त्याचं मन पण आखलं. मग ते सगळे 99% लोक एका बाजूला चालले पण एकटा एका बाजूला चालले. त्याचं माइंड आखडलेलं आहे. म्हणजे अशी काही लोक असतात त्याचं माइंड आखडलेलं आहे. तर ते माइंड आखडलेलं त्याला सगळे लोक समजावून सांगतात पण तो ऐकत नाही. तो म्हणतो मी बोलतो तेच करा. मग अशा वेळेला त्याला काय करायचं, त्याला ही बटरफ्लाय 6 महिने करायला लावायचं. म्हणजे तो आपोआप काही म्हणे समजलं. कारण शरीराच्या आकड्यांबरोबर माइंडची पण आकलन असते, ती सुद्धा निघून जाईल. आता हे करताना बघा, हे थोडं असं बघा, असं करायचं थोडस. प्रत्येक वेळेस मोदी सरकारच्या मिनिस्टरला हलवायचं वेगवेगळ्या दिशेने. त्यांना असं वाटलं पाहिजे की आता काम करणं गरजेचं आहे, आता झोपा काढून चालणार नाही. आपल्यावर लक्ष आहे प्राईम मिनिस्टरचं.
आता ह्याच्यानंतर इथे सुद्धा आपण थोडंसं हे असं करतोय ना, असं काय बघा, पूर्ण व्यायाम होतो की नाही? हा, हे काय असं सहजपणे मागे पाय टेकतायत. आता मी 75 ला करतोय, मग तुम्हाला तर करायला काहीच हरकत नाही. आणि मी अजून 50 वर्ष करणार आहे. आपण 50 वर्ष भेटणार आहोत तिथे, आणि मी आता जसा आहे त्याच स्थितीत असणार आहे. म्हणजे असं पण नाहीये की काहीतरी काठी वगैरे घेतो, असं नाही आहे त्या स्थितीत. तुम्हाला एक वेळ असं वाटेल, कोणीतरी सांगितलं अरे ते पोपटराव आपल्याला योग शिकवत होते ना, ते गेल्या. तो दुसरा काय सांगेल, अरे सकाळी तर एवढा जबरदस्त क्लास घेतला. म्हणजे अशा स्थितीत आपण गेलं पाहिजे. म्हणजे कुणावर सुद्धा बोजा म्हणून नाही झालं पाहिजे. म्हणजे डिमांडमध्ये असलं पाहिजे, सतत डिमांडमध्ये असलं पाहिजे आपण. की आता 2 तासापूर्वी तर त्यांनी क्लास घेतला, जबरदस्त क्लास घेतला, असं वाटलं सुद्धा नाही की ते जातील. म्हणजे या स्थितीमध्ये आपलं शरीर ठेवायचं. आपलं शरीर नेहमी डिमांडमध्ये असतं, आणि त्याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या क्रिया करायच्या. बघ, अगदी सहज पोहोचतोय की एक संपूर्ण मेरुदंडाचा व्यायाम होतोय. मेरुदंड सर्वात महत्वाचा आहे. मेरुदंडाचा व्यायाम होतोय, कमरेचा व्यायाम होतोय, पोटाचा व्यायाम होतोय, लंगचा हार्टचा व्यायाम होतोय, आपण वागतोय थायरॉइडचा व्यायाम होतोय, संपूर्ण शरीराचा व्यायाम होतोय सहजपणे. आणि ह्या मध्ये क्रिया होत आहेत की नाही? एकदा प्रॅक्टिस केलं की होत आहे सगळं, बरोबर. असं बघा, पुढे आता तुमच्या मंत्री किती खाऊन खाऊन फुगलेत त्याच्यावर अवलंबून आहे. नाहीतर हे बघा, आमचे तर अगदी स्लिम अँड ड्रीम आहे. तुमचे बघून हा, हे बघा असे. आणि हळूहळू ते असे. आता काही काहींचे बरेच खाऊन मोठे अलाव करत नाही धरती मातेला नमस्कार करायचं, आहे ना. आता बघा, आपण हे गुडघे जमिनीवर पोचले पाहिजेत. काहींचे असेच येतात, आकडे नाही. असं तर झालंच पाहिजे, गुडघे जमिनीवर गेले पाहिजेत, आणि आपल्याला असं त्याच्यावर बसता आलं पाहिजे. नाही, जास्त प्रयत्न करू नका, एनजी सुटेल. हा बघा, आता आपण आपल्याला स्वतःला उचलू शकलो पाहिजे. आपण असं बसलो दंडासन मध्ये, तर आपल्याला स्वतःला उचलता आलं पाहिजे. असं आपण जर आपल्या स्वतःला उचलू शकलो नाही, तर कुटुंबाला कसं काय उचलू? बघा, आता तुम्ही योग करता की नाही, पण पूर्ण योग करत नाही. पूर्ण योग केला पाहिजे नियमित. म्हणजे कधी केला कधी नाही केला असं नाही व्हायला. बघा, काही अडचण नाही. आता पद्मासन सहजपणे लावता येते. काही प्रॉब्लेम येत नाही. ह्या सर्व गोष्टी आपल्या योग शिक्षकांना आल्या पाहिजेत, साधकांनी केल्या पाहिजेत असं नाहीये. आपण स्वतःलाच उचलत नाहीये, परिवाराचा बोजा कसा उचल? काय येते की सहज येस. ते काय झालंय, आपले ज्या बॉडी सेल्स आहेत ना, आपण कधी कधी एखाद्या माणसाला म्हणतो ना की हा माणूस कॅरेक्टरलेस आहे.
म्हणजे तो कधी बरोबर काम करतच नाही, म्हणून त्याला म्हणतो की नाही कॅरेक्टरलेस आहे. तसं आपल्या जर बॉडी सेल आता बरोबर काम करत नाही, ह्याचा अर्थ काय आहे? कॅरेक्टरलेस आहेत ना. त्यांना त्यांच्या कॅरेक्टरमध्ये घेऊन यायचं, आपल्याला भगवत स्वभावामध्ये घेऊन यायचे. त्यांचं कॅरेक्टर म्हणजे आपल्या ज्या बॉडी सेल्स आहेत, आपलं शरीर जे आहे 37 ट्रिलियन सेल्समध्ये बनलेलं आहे. 37 ट्रिलियन्स मायक्रो लेवलच्या सेल्स आहेत, त्यांनी आपलं शरीर बनलेलं आहे. आता माझं जे 65 किलो वजन आहे ते 37 ट्रिलियन सेल्सचं वजन आहे. म्हणजे केस, एक एक केस सुद्धा बनला तो करोडो सेल्सचा एक समूह आहे. आपला डोळा बनला तो डोळा सुद्धा करोडो सेल्सचा समूह आहे, गुच्छ आहे. हे संपूर्ण सेल्स, हे स्किन आहे, हे स्किन सेलनं बनलेले आहे. स्किन कशाने बनलेली आहे? स्किन सेलने. हे नाखून नेल सेलने बनलेले. सर्व आय सेल्स, ब्रेन सेल, हेअर सेल, अर्थ सेल, नोज सेल, टंग सेल, थायरॉइड सेल, हार्ट सेल, लंग सेल, किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गॉलब्लॅडर, प्रोस्टेट, न्यूट्रेसोल, हे सर्व कशाने बनलेलं आहे? मायक्रो लेवलच्या सेल्सचं बनलेलं आहे. तर या सेल्सचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर बिघडलेलं आहे. जर आमच्या शरीरामध्ये आजार होतोय याचा अर्थ, आता समजा आम्हाला कोणीतरी सांगितलं की तुम्हाला डॉक्टरने सांगितलं किडनीची समस्या आहे, किडनीचा क्रिएटिनिन लेवल वाढला, ह्याचाच अर्थ किडनी सेल्स बरोबर काम करत नाहीत. आपला किडनी बरोबर काम करावी म्हणून ज्या हार्मोन्सची गरज आहे, ज्या हार्मोन्सची गरज आहे ती हार्मोन्स किडनी सेल निर्माण करण्यामध्ये सक्षम नाहीये. त्याच्यामुळे किडनी बरोबर काम करत नाहीये. याचाच अर्थ किडनी सेल कशा आहेत? कॅरेक्टरलेस आहेत. कॅरेक्टरलेस आहेत. त्यांच्या ओरिजिनल कॅरेक्टरमध्ये नसल्यामुळं ते योग्य प्रकारे हार्मोन्सची निर्मिती करत नाहीये. आपल्या शरीरामध्ये बाहेरून औषध घ्यायची आवश्यकता नाहीये. औषधाची फॅक्टरी आहे आतमध्ये. आपला प्रत्येक अवयव, आता डोळा आहे, याच्यामध्ये कोणत्या सेल काम करतात? आय सेल्स काम करतात. ह्या डोळ्याचं प्रोग्रॅमिंग परमेश्वरानं केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी वेगळं प्रोग्रॅमिंग आहे. तुम्हाला असं कधी एखादा म्हटलं अरे आज मला कानाने दिसायला लागले आणि डोळ्याने ऐकायला येते, असं होतं का कधी? म्हणजेच इथं प्रोग्रॅमिंग केलेलं आहे परमेश्वरानं, सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. ते सॉफ्टवेअर इथं कुठलं केलेलं आहे की दृष्टीचे हार्मोन्स तयार करण्याचं सॉफ्टवेअर आहे. इथं जे सॉफ्टवेअर आहे आय सेल्समध्ये कोणतं प्रोग्रॅमिंग केलंय? दृष्टीचे हार्मोन्स बनवण्याचं. त्याच्यामध्ये चुकीची कमांड टाकली असेल का भगवानने, परमेश्वराने, की काही वर्षानंतर ह्याला कॅटरॅक्ट व्हावं, अशी कमांड टाकून ठेवली का परमेश्वराने? काही वर्षानंतर त्याला लेन्स लावायला लागाव्या, अशी कमांड आहे का? परमेश्वर जे बनवतो तो पवित्र असतो. तो मुद्दा म्हणून अशी कमांड का टाकेल की ह्याच्या डोळ्यामध्ये कॅटरॅक्ट व्हावं, ह्याला नंतर लेन्स टाकायला लागावे, याला नंतर चष्मा लागावा, अशी काही कमांड परमेश्वर प्रोग्रॅमिंग करताना टाकेल का? मग जर प्रोग्रॅमिंग पवित्र केलेलं आहे, प्रोग्रॅमिंग पूर्ण स्वरूप आहे, तर मग कॅटरॅक्ट होतोय की नाही? आपल्याला कॅटरॅक्ट होतोय, दृष्टी कमजोर होती, चष्मा लागतोय आणि डॉक्टर बिचारा आपला सांगतोय की तुमचा चष्म्याचा नंबर वाढतच जाणार, कमी काय होणार नाही. बरोबर? त्याचं मॉडर्न सायन्सप्रमाणे त्याचं तेवढंच नॉलेज आहे. त्याला हे दिव्य नॉलेज माहीत नाही आहे. त्याने पुस्तकाच्या नॉलेजप्रमाणे तो सांगतो एकदा चष्मा लागला की जीवनभर चष्मा राहणार. पण जर आपल्या आय सेल्स कॅरेक्टरलेस, ज्या आय सेल्स आहेत कॅरेक्टरलेस, त्या जर आपल्या मूळ कॅरेक्टरमध्ये आल्या, म्हणून आपल्याला काय करायचे? योग साधना करून त्यांचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर करेक्ट करायचं प्रत्येक. मग ते आता हेअर सेल, काय केस पांढरे झाले, केस गळायला लागले, ह्याचा अर्थ काय? की हेअर सेल्स कॅरेक्टरलेस झाल्या म्हणून ते केस गळायला लागले. तर या सर्वांना आपण त्यांच्या ओरिजिनल कॅरेक्टरमध्ये आणण्यासाठी ही योग साधना करतोय. आणि योग साधनामध्ये काय करायचे? आपलं पाचन ठीक करायचे आणि ब्लड सर्क्युलेशन ठीक करायचे. पाचन ठीक झाल्याबरोबर आपल्या शरीराची संपूर्ण सेल्समध्ये, संपूर्ण सर्व 37 ट्रिलियन सेल्समध्ये प्रोग्रॅमिंग केलेलं आहे परमेश्वराने, सॉफ्टवेअर केलेलं आहे. सॉफ्टवेअर अतिशय उच्च कोटीचं प्रोग्रॅमिंग आहे.
ज्या प्रकारचे हार्मोन्स तयार करायचे त्या प्रकारचं प्रोग्रॅमिंग केलेलं आहे. तिथं तेच हार्मोन्स तयार होणार. म्हणजे आता प्रत्येक अंगामध्ये आता स्किन सेल जर बरोबर काम करत असतील तर स्किन चांगली राहावी म्हणून जे हार्मोन्स आहेत आवश्यक आहेत ते बनणार. स्किनमध्ये स्किन सोरायसिस वगैरे काय चमडीचे रोग वगैरे काय होणार नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय, स्किन सेल आपल्या कॅरेक्टरमध्ये आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे हार्मोन्स तयार करण्यासाठी प्रोग्रॅमिंग केलेलं आहे. त्या प्रोग्रॅमची फाईल ओपन झाली, तर तेच काम होईल की नाही, त्या कामामध्ये काही कमजोरी येणार नाहीये. मग आपल्या शरीरात प्रत्येक अंगाची इम्युनिटी स्ट्रॉंग राहील. इम्युनिटी स्ट्रॉंग राहिल्यामुळे आपल्याला रोग होईल का? रोग होणार नाहीये. मग याच्यासाठी आपण या संपूर्ण योग साधनेमधून पाचन ठीक करायचं आहे. पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन. आता तुम्ही म्हणाल की पाचन ठीक झाल्यानंतर ऑक्सिजन कसं वाढेल? आपली शरीराची प्रमुख रिक्वायरमेंट काय आहे? बोला. प्राणवायू ऑक्सिजन आहे की नाही? आता प्राणवायू कोण आहे? प्रत्यक्ष परमेश्वर प्राणरूपाने येऊन आपल्या शरीराचं आणि संपूर्ण जीवनाचं कार्य करतो. तर प्राणशक्ती आपल्याला आपल्या शरीरात पुरेशी झाली तर आपल्याला कशाही प्रकारचा आजार होऊ शकत नाही. इतकी साधं सोपं आहे. प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये, प्राणशक्ती म्हणजे भगवत शक्ती आपल्या शरीरामध्ये जर पुरेशी उपलब्ध झाली तर आपल्या शरीरामध्ये जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या होऊ शकत नाही. आपल्याला सर्व काही भरपूर प्रमाणात प्राप्त करण्याची व्यवस्था शरीरामध्ये दिलेली आहे. कंडिशन काय आहे? प्राणशक्ती पर्याप्त असली पाहिजे. आता प्राण बाहेर आहे की नाही? भरपूर बाहेर प्राण भरपूर आहे. बरं, आपण नाकाने घ्यायची पण व्यवस्था केलेली आहे आणि कोणाची बंधन पण नाहीये का? म्युन्सिपाल्टीवाला कोणी येतो का इकडे की बाबा रामदेवच्या सांगण्यावरून तुम्ही लांब लांब श्वास घेताय, महिना अखेरीत ज्यादा बिल आलं तर ओरडू नका असं म्हणायला कोणी येतो का? तरी पण आपण वायू आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा प्राणवायू घेत नाहीये. त्याचं कारण काय? प्राणवायू आत रिसीव्ह करण्यासाठी परमेश्वरानं हा प्राणवायू शरीरामध्ये शोषित करण्यासाठी एक व्यवस्था दिलेली आहे. रक्तामध्ये व्यवस्था दिली आहे. रक्तामध्ये काय काय आहे? व्हाईट ब्लड सेल, रेड ब्लड सेल आणि प्लेटलेट आहे. तर त्या रेड ब्लड सेलमध्ये हिमोग्लोबिन आहे. हे हिमोग्लोबिन आपल्या लंग्समधून, आपण लंग्समध्ये काय घेतलंय? ऑक्सिजन घेतलाय की वायू घेतलाय? नाकामध्ये नाकावाटे आपण बाहेरून काय घेतलं? वायू घेतला की नाही? आपण डायरेक्ट ऑक्सिजन घेत नाहीये, आपण डायरेक्ट वायू घेतोय. आपल्या संपूर्ण शरीरावर घाम येतो, त्या घाम येतो म्हणजे छिद्र आहे तिथे, त्या छिद्रामधून सुद्धा वायू आपला आतमध्ये येतोय. छिद्रामधून वायू आत येतोय. तर ह्या आलेल्या वायूमधून लंग्समध्ये 7 करोड 20 लाख वायुकोश आहेत. या वायुकोशामध्ये वायू आला पण त्या वायूमधून ऑक्सिजन शोषण्याचं काम किंवा शरीरामधून जे छिद्र आहेत स्किनवर त्याच्यातून आत आलेला वायू त्याच्यातून ऑक्सिजन घ्यायचं काम हे हिमोग्लोबिनचं आहे. कुणाचं आहे? हिमोग्लोबिनचं आहे. बघा, तुम्ही शांततेत ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की पाचन का महत्वाचं आहे. पाचन ठीक झालं, पूज्य गुरुदेवजी असं बोलतात की जगामधल्या सर्व लोकांचं पाचन जर ठीक झालं तर विश्व शांती स्थापित व्हायला वेळ नाही लागणार. कारण हे पाचन ठीक झालं की आपल्या शरीराची जी रिक्वायरमेंट आहे ते पूर्ण होईल आणि आपल्या शरीरामध्ये जे अनंत कोटी दिव्य गुणकौशल्य आहे, अपार बुद्धिमत्ता आहे, ती सर्व जागृत होईल आणि माणूस 37 ट्रिलियन सेल्स त्यांचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर झाल्यामुळे माणूस आपला मूळ भगवत स्वभावामध्ये येईल. आता सगळे भगवत स्वभावामध्ये आल्यावर झगडा होईल का? शेजाऱ्या पाजाऱ्याशी झगडा होणार नाही, सासू सुना झगडा करणार नाहीत, एक समाज दुसऱ्या समाजाशी झगडा, कारण सगळे भगवत स्वरूप झाले. एक समाज दुसऱ्या समाजाशी झगडा करणार नाही, एक स्टेट दुसऱ्या स्टेटशी झगडा करणार नाही, एक देश दुसऱ्या देशशी झगडा करणार नाही, तर विश्व शांती स्थापित व्हायला वेळ नाही लागणार. सगळेच जर भगवत स्वभावात आले, भगवत स्वभावामध्ये येण्यासाठी पहिली रिक्वायरमेंट काय आहे?
आपलं पाचन ठीक झालं पाहिजे. आणि पाचन ठीक झाल्यामुळे आपलं पाचन ठीक झाल्यामुळे आपण जो काही आहार घेतोय त्याचा रक्तामध्ये रक्त वाढेल. रक्त वाढल्यामुळे आपल्या व्हाईट ब्लड सेल, रेड ब्लड सेल आणि प्लेटलेट वाढतील. आणि रेड ब्लड सेलमध्ये जो हिमोग्लोबिन आहे तो सुद्धा वाढेल, तो स्ट्रॉंग होईल. आपल्या शरीरामध्ये लंग्समधून आणि स्किनमधून जो वायू एंटर करतोय त्याच्यामधून ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करण्याचं काम कुणाला दिलंय? परमेश्वराने हिमोग्लोबिनला दिलंय. तुम्ही पूर्ण लक्ष देऊन ऐका. आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन शोषित करून संपूर्ण शरीराला सप्लाय देण्याचं काम कुणाला दिलंय? परमेश्वराने हिमोग्लोबिनला. बोला हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनला दिलंय. तर हा हिमोग्लोबिन स्ट्रॉंग असला पाहिजे. हिमोग्लोबिन जर ताकदवर असेल तर तो हे शोषित करेल ना बरोबर. ऑक्सिजन लंग्स मध्ये 7 करोड 20 लाख वायू कोशामध्ये आपण वायू घेतला, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. आपण स्किन मधून वायू आतमध्ये एंटर करतोय. मनोहरजी आले जरा एकदा टाळ्या वाजवा सर्वांना माहिती. तर हे काम किती महत्वाचं आहे बघा. हिमोग्लोबिनचं काम किती महत्वाचं आहे की नाही. आपल्या शरीराची प्रायमरी रिक्वायरमेंट काय आहे? ऑक्सिजन. आणि हा ऑक्सिजन वायू मार्फत आपल्या लंग्समध्ये आलाय, आपल्या स्किन मधून आतमध्ये एंटर करतोय. तर त्याच्यातून केवळ ऑक्सिजन शोषण्याचं काम आणि संपूर्ण शरीराला 37 ट्रिलियन सेल्सला तो ऑक्सिजन देण्याचं काम कोण करणार आहे? बोला जरा. लगेच कसं विसरताय? हिमोग्लोबिन. मग हा हिमोग्लोबिन आपल्या जीवनाच्या दृष्टीने किती महत्वपूर्ण आहे? आरोग्याच्या दृष्टीनं. कारण आपल्या सर्व सेल्स बघा, ज्या सेल्समध्ये वारंवार निरंतर ऑक्सिजनची कमी होते ती सेल कॅन्सर सेलमध्ये कन्वर्ट होते. त्याला तुम्हाला व्यसन वगैरे काही लागत नाहीये. कुठल्याही प्रकारचं व्यसन वगैरे काही लागत नाहीये. निरंतर एखाद्या अंगाच्या सेल्समध्ये ऑक्सिजनची निरंतर कमी राहिली की ती सेल कॅन्सर सेलमध्ये कन्वर्ट होते आणि त्या व्यक्तीला कॅन्सर होतो. म्हणून आपण कधी कधी म्हणतो, अरे हा माणूस सुपारीचं खांड पण खात नाही आणि ह्याला कॅन्सर झाला. कॅन्सर का झाला समजलं ना? हिमोग्लोबिन कमजोर असल्यामुळे त्याला ऑक्सिजनचा सप्लाय बरोबर झाला नाही. आणि मग एखाद्या अंगामध्ये ऑक्सिजनचा सप्लाय कमी होत राहिला निरंतर, तर मग त्या कॅन्सर सेलमध्ये कन्वर्ट होतात, त्या कमजोर होतात. म्हणून आपलं हे हिमोग्लोबिन स्ट्रॉंग पाहिजे. महिलांसाठी किती पाहिजे हिमोग्लोबिन माहिती आहे का? 14च्या वर. आणि पुरुषांना 16च्या वर पाहिजे. आज तुम्ही बघा, कोणी चेक केलंय का? चेक केलं असेल तर 12, 11, 10, 8, 9 असं हिमोग्लोबिन आहे. हे एक प्रमुख कारण आहे आपल्या आजाराचं आणि आपल्या दुर्दैवाचं. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये जी सफलता मिळत नाही, जीवनामध्ये जे आपल्याला वैभव उभं करायचंय ते आपण करू शकत नाही, ह्याचं प्रमुख कारण आहे हिमोग्लोबिन कमजोर आहे. त्याच्यामुळे ऑक्सिजनचा सप्लाय होत नाही. काय केलं पाहिजे वाढण्यासाठी? काय केलं ते आपण करतोय तेच कपालभाती. मग तेच तर सांगतोय आपल्याला आपण. म्हणजे मी कपालभाती का सांगतोय ऐका. कपालभाती केल्यामुळे आपलं पाचन ठीक झालं की आपण जी काही चटणी भाकरी खाऊ त्याचा पूर्ण निचोड निघेल आणि आपलं रक्त वाढेल. आपण आता बघा, त्याला काही गरिष्ठ पदार्थ खावेत असं काही नाही आहे. आता जंगलामध्ये हत्ती काही दूध पितो का? घी खातो का? बदाम पिस्ते खातो का? काय खातो हत्ती? घासच खातो ना. म्हणजे गरिष्ठ पदार्थ खात नाही. पण त्याच्याकडे किती फॅट आहे? तेवढे फॅट्स कुणाकडे आहेत का? म्हणजे याचा साधा सरळ अर्थ आहे की आपण बदाम पिस्ते घी खाल्लंच पाहिजे असं नाहीये. जर आपलं पाचन ठीक असेल तर चटणी भाकरीतून सुद्धा आपल्याला फॅट्स मिळू शकतात. तसं त्या घासातून मिळत आहेत आणि त्याच्याकडे फॅट्स भरपूर आहेत. का? त्याचं पाचन ठीक आहे. पाचन ठीक असल्यामुळं घासामधून सुद्धा फॅट निर्माण करण्याची व्यवस्था परमेश्वरानं आपल्याला दिलेली आहे. त्याला ते बदाम पिस्तेच खाल्ले पाहिजे तसं काही नाही आहे. म्हणजे बदाम पिस्त नाही तर मग आपला
हत्ती तर या घास खातो म्हणजे असा कडकडकडीत झाला पाहिजे होता, नाही का? तर तो तर ताकदवर आहे. म्हणजेच आपल्याला पाचन ठीक झालं तर आपण चटणी भाकरी खाऊन सुद्धा आपण ताकदवर. आता आमच्या गावाकडे जेव्हा दुष्काळ पडतो वैरण सुद्धा जनावरांना नसते, म्हणजे ज्वारीची जी वैरण असते ती नसते. मग काय असतं? गव्हाचं काड असतं. गव्हाचं काड माहितीये, ते एकदम सुकडं असतंय, त्याच्यात आतमध्ये काही नसतंय काडामध्ये. तर तसलं काड आम्ही घालतो, पण बैल अगदी टणटणीत असतं, त्यांना काही लागत नाही. त्याच्यातून बनवायची व्यवस्था. हे पोट आहे ना, हे चमत्कारिक यंत्र परमेश्वराने दिलेलं आहे, ज्याच्याकडे दिव्य शक्ती आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काही भाजी भाकरी टाकली की त्याच्यातून रक्तही बनतंय, हाडही बनतंय, मांस बनतंय, बुद्धी बनते, अनेक प्रकारे काय जे आवश्यक आहे ते सर्व बनतंय. जगामध्ये मॉडर्न सायन्सने बहुत प्रगती केली आहे. असं काय यंत्र तयार केलंय की भाजी भाकरी टाकली की हड्डिया, मांस, रक्त, बुद्धिमत्ता, दृष्टी, ऐकण्याची क्षमता, बोलण्याची क्षमता, टेस्ट घेण्याची क्षमता, सुंगण्याची क्षमता अशी तयार होण्याचं काही यंत्र तयार केलं नाही. तर ह्या यंत्राचं महत्त्व जाणून घ्या. हे पोट चांगलं पाहिजे, पाचन ठीक झाल्याबरोबर रक्त वाढेल, रक्त वाढलं की हिमोग्लोबिन वाढेल, आणि हिमोग्लोबिन वाढलं की ऑक्सिजनचं सप्लाय शरीराला पुरेसा होईल. आता शरीरात एका सेलचं कार्य कसं चालतं? एका सेलमध्ये ऑक्सिजन पहिली रिक्वायरमेंट आहे, आणि आपण पाचनमुळे जे काही ग्लुकोजमध्ये रूपांतर झालं ते ग्लुकोज सुद्धा रक्ताच्या माध्यमातून एका सेलमध्ये पोहोचतं, एका सेलमध्ये ग्लुकोज पोहोचतं. आता या ऑक्सिजन आणि ग्लुकोजचं ज्वलन होत आहे. एक सेल जो आहे ना, 37 ट्रिलियन सेल्स, हे मिनी किचन आहेत. त्या प्रत्येक मिनी किचनमध्ये ऑक्सिजन आणि ग्लुकोजचं ज्वलन होतं, आणि त्या ज्वलनामधून जे एनर्जी तयार होते, एनर्जी निर्माण होते, ती एनर्जी त्या एनर्जीवर त्या सेलचं सॉफ्टवेअरची फाईल ओपन होते. तेव्हा ही सॉफ्टवेअरची फाईल ओपन होण्यासाठी पर्याप्त एनर्जी पाहिजे. आपल्याकडे कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर टाकलेलं आहे, तिकडे 240 व्होल्टेज जर इलेक्ट्रिक सप्लाय दिला तरच सॉफ्टवेअरची फाईल ओपन होईल. 40 व्होल्टेज दिलं तर सॉफ्टवेअरची फाईल ओपन होईल का? तसं आपल्या ज्या बॉडी सेल्स आहेत त्या बॉडी सेल्समध्ये एनर्जी निर्माण करण्याची पण व्यवस्था परमेश्वराने दिलेली आहे. एनर्जी निर्माण कशी होते? ऑक्सिजन आणि ग्लुकोजचं ज्वलन होते, आणि या ज्वलनमधून एनर्जी निर्माण होते 240 व्होल्टेज, आणि मग त्या सेलची प्रोग्रामची फाईल ओपन होते. आणि प्रोग्राम कोणी केलाय? परमेश्वरानं केलाय. मग परमेश्वरानं प्रोग्राम केलाय त्याप्रमाणे तिथं ते हार्मोन्स तयार होतील. परमेश्वरानं जो प्रोग्राम केलाय, आय सेल्समध्ये दृष्टीचे हार्मोन्स तयार होणार आहेत, मग दृष्टीचे हार्मोन्स तयार होतील तिथे का? काय त्याला म्हणतात, कॅटरॅक्टचे हार्मोन्स तयार होतील का? कारण परमेश्वरानं प्रोग्रामिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये कॅटरॅक्ट बनवण्याची कमांडच नाहीये. कॅटरॅक्ट बनवण्याची कमांडच नाहीये. तिथे फक्त डोळे, दृष्टी चांगली होण्यासाठी जे हार्मोन्स पाहिजेत तेच हार्मोन्स निर्माण होतील, चुकीचं काही निर्माण होणार नाही. बरोबर? मग हे आपल्या सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन होण्यासाठी, पुरेशी एनर्जी निर्माण होण्यासाठी काय काय आवश्यक आहे? पहिलं ग्लुकोज आणि ऑक्सिजन. ऑक्सिजन आणि ग्लुकोज काय हवंय? ऑक्सिजन. एवढं तर समजलं की नाही? शरीराच्या प्रत्येक अंगामध्ये, प्रत्येक सेलमध्ये ऑक्सिजन आणि ग्लुकोजचं ज्वलन होणार आहे, आणि त्या ज्वलनवर तिथले प्रोग्रामची फाईल ओपन होणार आहे. आणि प्रोग्राम परमेश्वरानं केलाय. ज्या प्रकारचे हार्मोन्स तयार करण्याचा प्रोग्राम दिला असेल तेच हार्मोन्स बनतील तिथे. म्हणून मागाशी मी काय म्हटलं, कधी कानाने दिसायला लागेल का? कारण कानामध्ये प्रोग्राम वेगळा आहे, ऐकण्याचे हार्मोन्स बनण्याचा प्रोग्राम आहे. नाकामध्ये सुगंध घेण्याचा प्रोग्राम आहे, जिभेमध्ये टेस्ट घेण्याचा प्रोग्राम आहे. तेच होणार काम. म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये अगदी नेल सेल पर्यंत जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम प्रमाणे कार्य होईल. कधी? ऑक्सिजन आणि ग्लुकोजचं ज्वलन पर्याप्त झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी ऑक्सिजन आणि ग्लुकोजचा पर्याप्त सप्लाय झाला पाहिजे, निरंतर सप्लाय झाला पाहिजे, खंडित सप्लाय नाही पाहिजे. बरोबर? निरंतर झाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आपलं पाचन निरंतर चांगलं पाहिजे, म्हणजे तो सप्लाय निरंतर होईल, निरंतर ज्वलन होईल, निरंतर एनर्जी निर्माण होईल, आणि निरंतर तिथे सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन होतील. आणि मग ते सेल
त्या सेलमध्ये ज्या प्रकारचा प्रोग्राम, ज्या प्रकारचे हार्मोन बनवण्याचा प्रोग्राम आहे ते हार्मोन बनते. म्हणजे एका गोष्टीमध्ये फक्त पाचन ठीक झाल्याबरोबर आपल्या संपूर्ण शरीरामध्ये डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत ज्या काही सेल्स आहेत त्या योग्य प्रकारे काम करतील आणि योग्य प्रकारचे हार्मोन्स तयार होतील. मग हार्मोन्स तयार झाल्यावर त्या अंगामध्ये काही आजार होण्याची कारण आहे का? आजार होऊ शकत नाहीये. कारण परमेश्वरानं कोणत्या प्रकारचे हार्मोन्स, किडनी वर्क करण्यासाठी कोणते हार्मोन्स पाहिजेत त्याचाच प्रोग्राम केलाय किडनी सेलमध्ये. म्हणजे किडनी सेल त्या प्रकारचे हार्मोन तयार करत असतील तर किडनीची समस्या येणार नाही. इथपर्यंत समजतं की नाही? म्हणजे कुठलाही शरीराचा अंग त्याचे जे सेल्स आहेत ते सेल्स त्याच्यामध्ये जर एनर्जी बराबर निर्माण होत असेल, 240 व्होल्टेज एनर्जी निर्माण होत असेल आणि ती निरंतर निर्माण होत असेल तर त्या सेल्सचं कार्य बरोबर चालेल. संपूर्ण शरीरामध्ये इम्युनिटी स्ट्रॉंग राहील. 37 ट्रिलियन सेल्सची इम्युनिटी स्ट्रॉंग राहील, कमजोर होणार नाहीये. इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर कुठल्याही शरीराच्या अंगामध्ये आजार होणार नाही. म्हणजे एकच गोष्ट आवश्यक आहे की नाही, संपूर्ण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, अनंत कोटी दिव्य गुणकौशल्य ऍक्टिव्हेट जागृत होण्यासाठी आपलं पाचन ठीक पाहिजे. साधी सोपी गोष्ट आहे की नाही? पाचन ठीक पाहिजे. मग पाचन ठीक होण्यासाठी आपण एवढी सगळी क्रिया करतोय, योगिक जॉगिंग पासून अनेक प्रकारच्या क्रिया करतोय. आणि तरी सुद्धा एक साधी क्रिया आपण कपालभाती ही केल्यावर त्या सर्वांचा आपल्याला फायदा मिळतोय. पूज्य गुरुदेवजी नेहमी बोलतात की संपूर्ण योग साधनाच्या ज्या क्रिया आपण करतोय त्या सर्व क्रियांमधून आपल्याला जो फायदा मिळतो त्याच्यातला 99% फायदा एकट्या कपालभातीला होतो. म्हणून आपण लोकांना सांगायचंय, साधकांना, की बाबा रे आपण इथं तर 5-10 मिनिटं कपालभाती करणार आहे, पण एवढं पुरेसं नाहीये. त्यांनी अर्धा तास वेगळं कपालभाती करणं गरजेचं आहे. अनुलोम विलोम सुद्धा आपण 5 मिनिट करणार आहे, तेवढं पुरेसं नाही. बाहेर 15 मिनिट अनुलोम विलोम सुद्धा केलं पाहिजे. तर इथपर्यंत समजलं की आपल्या शरीरामध्ये पाचन ठीक झाल्याबरोबर आपल्या एक सेलला पुरेसं ऑक्सिजन, पुरेसं ग्लुकोज मिळेल. तिथं ज्वलन झालं, निरंतर ज्वलन झालं, निरंतर एनर्जी तयार होईल. त्याच्यावर प्रोग्रामच्या फाईल ओपन होतील. हार्मोन प्रत्येक अंगामध्ये जे जे हार्मोन्स पाहिजे ते तयार होतील आणि कुठल्याही अंगामध्ये काही आजार निर्माण होऊ शकत नाही. तुम्ही म्हटलं तरी आजार निर्माण होऊ शकत नाहीये. आता राहिली एक गोष्ट, हे ज्वलन जे होतं, ज्वलन ऑक्सिजन आणि ग्लुकोजचं ज्वलन हे आपोआप नाही होऊ शकत. आपल्याला दिवा लावायचा आहे, दिव्यामध्ये आपण तूप टाकले, वात लावली आहे, बाहेर ऑक्सिजन आहे, आपोआप ज्वलन होत आहे का? आपल्याला काय करायला लागते? काडी ओढायला लागते, म्हणजे आग लावायला लागते. तर ही आग लावण्याचं काम आपल्या शरीरात पण झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी परमेश्वराने इथे अग्नाशय दिलंय, त्याला आपण पॅनक्रियाज म्हणतो. काय? अग्नाशय. ते आग लावण्यासाठी इन्शुलिन देते. हे पॅनक्रियाज इन्शुलिन देते. ते इन्शुलिन सुद्धा ब्लडच्या माध्यमातून एका सेलमध्ये पोहोचतंय. ज्या क्षणी इन्शुलिन पोहोचलं की तिथं आग लागते. म्हणजे ज्या क्षणी आपण काडी ओढली की जवळ नेली की तिथे ज्योत तयार होते की नाही, तसं आपल्या एका सेलमध्ये ऑक्सिजन आणि ग्लुकोजचा सप्लाय हिमोग्लोबिननं केलाय. पण हे इन्शुलिन सुद्धा रक्ताच्या माध्यमातून त्या सेलमध्ये पोहोचलं की तिथे आग लागते. तर हे आग लावण्याचं काम सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे पॅनक्रियाज महत्वाचा आहे, इन्शुलिन सप्लाय महत्वाचा आहे की नाही, तो सुद्धा निरंतर झाला पाहिजे. आता तो सप्लाय जर कमी झाला, इन्शुलिनचा, तर आग लागणार नाही, मग शुगर जळणार नाही, एनर्जी निर्माण होणार नाही पुरेशी. आणि उलट पक्षी काय होईल? शुगर स्टोअर होत राहील ना. एवढ्या 37 ट्रिलियन सेल्समध्ये शुगर शिल्लक राहत राहील आणि ती शिल्लक शुगर राहिल्यामुळे काय आजार होईल? हाय शुगरची समस्या तयार झाली. तर हाय शुगरची समस्या शुगर जास्त खाल्ली म्हणून नाहीये, तर ह्या पॅनक्रियाजने इन्शुलिन कमी दिलं म्हणून शुगरची. तर अशा प्रकारे हा पाचन ठीक झालं की हा पॅनक्रियाज सुद्धा ठीक होणार आहे. हे सगळे मंत्री बरोबर काम करणार आहेत. किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियाज, गॉलब्लॅडर, प्रोस्टेट, युट्रस, हे सगळे मंत्री बरोबर काम करणार आहेत. म्हणजे आपल्याला हिमोग्लोबिन वाढेल, पाचन ठीक झाल्यामुळे ग्लुकोज पण निर्माण होईल,
आणि पॅनक्रियास ठीक झाल्यामुळे इन्शुलिन पण बरोबर मिळेल. म्हणजे कुल मिळाकर संपूर्ण आपल्याला हे पाचन ठीक झाल्यावर आपल्या शरीराच्या प्रमुख गरजा काय आहेत? ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्शुलिन. बरोबर आहे. तर हे पुरेसं आणि निरंतर विनाखंड एक एक सेलला जर मिळालं तर एक एक सेलमध्ये जो प्रोग्रॅम केला आहे त्या प्रोग्रॅमप्रमाणे हार्मोन्स तयार होतील. आपण डॉक्टरकडे गेलो तर काय म्हणतो? अमुक एक हार्मोन्सची कमी आहे, मग त्याच्यासाठी मी बाहेरून दवा देतो, सपोर्ट देतो. म्हणजे बाहेरून घेतलं की त्याला काय म्हटलं? दवा. आणि आत निर्माण होते तेव्हा काय नाव आहे? हार्मोन्स. आत निर्माण होते तेव्हा हार्मोन्स. म्हणूनच म्हटलं जातं की शरीरामध्ये औषधाची फॅक्टरी आहे. औषधाची फॅक्टरी आहे. 37 ट्रिलियन सेल्स हे औषध निर्माण करतायत. फक्त त्याला नाव काय? हार्मोन्स. त्याला नाव काय? हार्मोन्स. आणि त्याची कमी भरून काढण्यासाठी बाहेरून औषध सपोर्ट दिला जातो, तेव्हा त्याला औषध मिळतो. म्हणजे ह्या औषधाची फॅक्टरी आपल्या शरीरामध्ये आहे, त्याला बाहेरून घ्यायची आवश्यकता नाही आहे. म्हणून सर्वात महत्त्वाचं काय असेल तर आपलं पाचन ठीक झालं पाहिजे. आणि पाचन ठीक होण्यासाठी मग आपण ह्या ज्या क्रिया करतोय. आता थोडीशी किती वाजले? 8 वाजले. तरी सुद्धा एक 5-10 मिनिटं चालेल. हाताचे तर व्यायाम तुम्ही घेताच आहे, बरोबर. आता थोडंसं आपण आसन जेव्हा घेतो ना तेव्हा आसनांमध्ये थोडंसं सिलेक्शन करायचं आहे की आपण आता ते घेऊ, मग तुम्हाला समजेल की ह्याच्यात किती व्यायाम होता आपला. आपण मर्कट आसन करायचं. लोकांना मर्कट आसन बघा, मर्कट आसनमध्ये आपण जेव्हा असं मर्कट आसन करू, आता मर्कट आसनमध्ये थांबलं पाहिजे, गुडघ्यावर गुडघा आणि पंजावर पंजा. पण आपल्या क्लासमध्ये एवढा वेळ नसतो, बरोबर. मग त्याला तुम्ही असं 25 ते 50 वेळा करायला लावायचं. असं 25 ते 50 वेळा. नंतर दुसरी पोज बघा, इकडे एका पायाचा पंजा आणि दुसऱ्या पायाचा गुडघा स्पर्श करतोय आणि चेहरा उलट्या करतोय. हे सुद्धा इथे थांबायला वेळ नाही. मग हे सुद्धा 25 ते 50 वेळा करून घ्यायचं बराबर. हे झालं. नंतर कंद्रासन. आता बघा, याच्यामध्ये संपूर्ण शरीराचा व्यायाम होतोय, पोटाचा पण व्यायाम होतोय, लंगचा, हार्टचा व्यायाम होतोय, मेरुदंडाचा व्यायाम होतोय, थायरॉइडचा व्यायाम होतोय, सर्व व्यायाम होतोय. पाचन सुद्धा ठीक होते. म्हणून मी सर्वांना सांगतो, पोट साफ होत नाही म्हणून चूर्ण ढुंकतात आणि सगळे चूर्ण वापरले पण तरी सुद्धा पोट साफ होत नाही. तुम्ही हे मर्कटासन नावाचं चूर्ण द्या त्याला, पोट साफ होईल आणि फुकट, विदाउट साईड इफेक्ट है ना. आता दुसरं कंद्रासन. ही जास्त आसन करून घ्यायचे. आता कंद्रासन मध्ये सुद्धा असं थांबायचं, पण आपल्याला क्लासमध्ये वेळ नाही. मग तुम्ही असं 25 वेळा करून घ्या. पोटाचा, कमरेचा, जीवनभर कमरेचा व्यायाम, दुखणं होणार नाही, गुडघ्याचं पण दुखणं येणार नाही. असं 25 ते 50 वेळा करून घ्या. नंतर थोडा वेळ असं रोल करा, लेफ्ट राईट वगैरे असं करून घ्या. एवढं केल्यानंतर आणखीन 2 आसनं, मकरासन, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला व्यायाम होईल. असं असं एक मिनिट. आता हे जे आहे ना, आता ह्याच्यामध्ये थांबायचं आपल्याला, पण आपल्याला क्लासमध्ये थांबता येणार नाही. तर मग तुम्ही हे 100 वेळा हळूहळू वाढवत 100 वेळा करायचं. असं पाचन ठीक होणे की पोटाचा पण व्यायाम होतोय, कमरेचा होतोय, मेरुदंडाचा होतोय, हार्ट लंगचा होतोय व्यायाम. 25 ते 50 वेळा 100 वेळा करायचा. असं नंतर दुसरी पोज. चला आता करूया थोडं. चला या पाठीवर 5 मिनिटात आपण आटो. चला मर्कटासन करा. जरा तुम्हाला जाणवेल लगेच की आपला संपूर्ण व्यायाम होतोय, आपल्या शरीराचा संपूर्ण व्यायाम होतोय. करा. करा. गुडघ्यावर गुडघा, पंजावर पंजा, गुडघ्यावर गुडघा, पंजावर पंजा. करा बराबर. बघा आणि चेहरा उलटी दिशेला,
आता हे जर तुम्ही 25 वेळापासून 50 वेळा केलं तर आपलं पाचन ठीक होणार की नाही? बोला. पाचन ठीक होणार की नाही? बोलायला तयार नाहीत लोक. एवढे लांबून आम्हाला बोलवलंय पण ऐकायला तयार नाही. चला आता बघा हे झालं. आता दोन्ही पायामध्ये 1.5 फूटचं अंतर घ्या. 1.5 फूट अंतर घ्या आणि मग करा पुन्हा. आणि चेहरा उलट्या बाजूला. मी माझ्या क्लासमध्ये म्हणजे माझा रेग्युलर क्लास जो आहे तिथं मी हे 50 वेळा करून घेतो आणि रोज करून घेतो. रोज 2-2 महिन्यात त्यांच्या गोळ्या बंद झाल्यात. कारण पाचन ठीक होतं याच्यात. बघा पाचन बरं. बस आता कंद्रासन. गोठे पकडायचे आणि वर उचलायचे खाली घ्यायचे, वर उचलायचे खाली घ्यायचे. संपूर्ण व्यायाम होतोय. संपूर्ण व्यायाम होतोय. लक्षात येईल तुम्हाला. बस विश्राम. आता थोडं रोल करा. थोडं रोल करा. पुढे पाठीमागं रोल करा. आता लेफ्ट राईट करा. लेफ्ट राईट लेफ्ट राईट. बस आता सर्वांच्या लक्षात आलं. ह्याला जास्त महत्व द्या तुम्ही. आता पोटावर या. पोटावर या. मकरासन. पोटावर या. मकरासन. अगदी सहजपणे करायचे. कोणी सगळे करतात. काही अडचण आहे. पोटाचा पण व्यायाम होतोय, कमरेचा, मेरुदंडाचा, हार्टचा, लंगचा व्यायाम होतोय, थायरॉइडचा व्यायाम होतोय, गुडघ्यांचा व्यायाम होतोय. त्याच्यामुळे आपलं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन ठीक होणं. दोनच साध्य करायचे आपल्याला. आपल्याला संपूर्ण योगमधून काय साध्य करायचंय? पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन. बाकी सर्व परमेश्वरानं डिसाईड करून ठेवलेलं आहे. प्रोग्राम करून ठेवला आहे. तुम्हाला कुठे जायचंय काय वगैरे वगैरे सर्व ठरवून ठेवलेलं आहे. परमेश्वराने प्रोग्रॅमिंग करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी अनंत कोटी दिव्य गुणकौशल्य आहे. अनंत कोटी दिव्य गुणकौशल्य. आता भुजंगासन. भुजंगासन बघा. आता हे 100 वेळा केल्यावर कशाला कमरेचा त्रास राहील? कशाला मणक्याचा त्रास होईल? का म्हणून हार्ट आणि लंग्स पॉवरफुल बनतील. हार्ट आणि लंग्स पॉवरफुल बनतील. पाचन ठीक होईल. बस आता दुसरी पोज. समोर हात ठेवून बस विश्राम. बस आता डाव्या कुशीवर येऊन बसा. बघा एवढा हा जो व्यायाम आहे हा तुम्ही फक्त जास्त करून घ्या. तुमच्या क्लासमधल्या लोकांची औषधं महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये बंद झाली पाहिजे. मग बघा तुमच्या क्लासमध्ये किती लोकांचं आकर्षण वाढेल. उगाच तुम्ही त्यांना वक्रासन घेता. वक्रासन कुणाचं होतच नाही. वक्रासन म्हणजे वक्रासनाने फायदा होईल पण वक्रासन असं होतंय का? असं होतंय का? बघा आता तुमचं समजा तुम्ही शिक्षक होईल पण साधकामध्ये होतंय का? साधकामध्ये होत नाही. आणि मग तुम्ही वेगाचं दाखवता त्याचा काय उपयोग नाही आहे की नाही? असं तर त्याच्यासाठी आहे ना. त्याच्यासाठी ही कठीण आसनामध्ये लोकांना घेऊन जायचं नाही आहे. कठीण आसनामध्ये घेऊन जायचं नाही आहे. अगदी साधी आसनं. तुम्ही असं पद्मासन लावलं आणि इकडे पाठी केला असं आणि इकडे तुम्ही 2-3 मिनिट थांबला तरी तुमचं पाचन ठीक होणार आहे. पूर्ण पोटाला ताण पडतोय. त्याच्यामुळे तुम्ही 1 ते 2 मिनिट असं पडल्याबरोबर तुमच्या पाचन ठीक होण्याला मदत होणार आहे. किती सोपं आहे. सगळे करू शकतील की नाही? म्हणून कठीण आसनामध्ये जायचं. आता मंडूकासन म्हणजे मंडूकासन होतच नाही. मंडूकासन हे मंत्री सगळे खाऊन फुगलेत त्याच्यामुळं ते समोर जातच नाहीये. असं जे व्हायला पाहिजे असं होतच नाहीये. असेच करतात.
मला तर हसायला मग कशाला करताय तुम्ही? मी सूचना देऊन सुद्धा की बाबा रे मंडूकासन जर असं होत नसेल पूर्ण तर तुम्ही करू नका. जरी गुरुजीने सांगितलं की आता आपण मंडूकासन करूया तरी तुम्ही कपालभाती करत बसा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. अर्धवट मंडूकासन करण्यामध्ये काही फायदा नाही आहे. आणि मग ते सगळे अर्धवट असे एवढा पोट आहे तो पण त्या टेरीवर आठवतो असं होतं. म्हणून त्या सर्वांना सूचना द्या की ज्याचं जे आसन होत नसेल त्यांनी त्या आसनाच्या भानगडीत न पडता सरळ कपालभाती करत बसा. त्यावेळेला कपालभाती करत राहा. बरोबर? तर समजलं? म्हणजे आपल्याला ही जी 2-4 आसनं आहेत ती सगळे करू शकतात, पण कठीण आसनं करू शकत नाही आहेत. मग त्या कठीण आसनामध्ये का घेऊन जायचं आपण त्यांना? म्हणून पुढचे साधक कसे आहेत? आता युवा असतील तर मग चालेल, युवा असेल तर चालेल, मग त्यांना जॉगिंग पण घ्या, दंड बैठक पण घ्या, सूर्यनमस्कार घ्या. पण जेव्हा मध्यम वयाचे लोक आहेत तेव्हा त्यांना तुम्ही साध्या क्रियेनं त्यांना आरोग्य संपन्न बनवा पहिलं, मग ते जास्त लोकांना बहुत पब्लिसिटी होईल. त्याच्यासाठी आपल्याला साधी आसनं करून घ्यायचं, जास्त कठीण आसनामध्ये लोकांना न्यायचं नाही आहे. शाळेमध्ये जाल तेव्हा तुम्ही योगिक जॉगिंग पण घ्या, सूर्यनमस्कार पण घ्या, दंड बैठक घ्या. आता इकडे जेव्हा 50चे 55चे 60चे लोक आहेत त्यांना दंड बैठका घ्यायला लागलं तर काय उपयोग आहे? काही मोडकं तोडकं करतात, सूर्यनमस्कार पण करतात, मग ते असे उभे राहतात, ते खाली येतच नाही. ही असं झाल्याशिवाय काय उपयोग होणार आहे का तुमचा? असेच करतात, त्याचा काय उपयोग नाही. म्हणून लक्ष ठेवा की आपल्या पुढे साधक कसले आहेत, आपल्या पुढे साधक कसले आहेत, त्यांच्या क्रिया होत आहेत का? मग त्या क्रियापेक्षा तुम्ही आता मी ज्या जेवढ्या दाखवल्या, मर्कटासनच्या 2 पोज, कंद्रासनची 1 पोज, नंतर मकरासन, भुजंगासनच्या 2 पोज, एवढं जास्त घ्यायचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला थोडे दिवसामध्ये लोकांना त्याचा इफेक्ट मिळेल. पाचन ठीक होईल, ब्लड सर्क्युलेशन ठीक होईल आणि आपल्या शरीरामध्ये जे काही 37 ट्रिलियन सेल्स कार्यरत आहेत त्यांना ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्शुलिन सप्लाय बरोबर मिळेल. त्याचं ज्वलन बरोबर होईल, निरंतर होईल, तिथं एनर्जी निर्माण होईल आणि त्या एनर्जीवर सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन होतील. आणि सॉफ्टवेअर प्रोग्राम कोणी केला आहे? परमेश्वरानं. तिथं चुकीचं कमांड नाही, रोग होण्याची कमांडच नाही आहे. मानवालाच फक्त रोग होतो, मानव सोडून कोणालाही रोग होत नाही. मच्छर कधी रोगी झाला? एक मच्छर दुसऱ्या मच्छरला सांगतोय बाबा रे सकाळपासून तापाने फणफणलोय, जरा आजच्या दिवस रक्त आणून दे, नाही म्हणत. आणि त्यांना जन्मापासून कोणाचं सहाय्य घ्यायला लागत नाही, जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणाचंही सहाय्य घ्यायला लागत नाही. आम्ही मेलो तरी 4 माणसं लागतात, त्यांना कोणी लागत नाही. माणूस सोडला तर कुठल्याही जीवाला कोणी लागत नाही आहे. परमेश्वराने ती व्यवस्था केली त्याला उचलायची. म्हणजे जे वेगवेगळे प्राणी बनवलेत, म्हणजे अगदी सडलेलं जरी असेल ना तर त्यांना काय होत नाही, त्याच्या पोटाची व्यवस्था तशी केलेली आहे. बघा ते मगरी वगैरे, आता पाण्यात मगरी आहेत, त्या सडलेलं पण मांस खातात, त्यांना काय होतंय का? त्यांना काही इन्फेक्शन नाही होत. म्हणजे परमेश्वरानं प्रत्येकाचं शरीर रचना अशी बनवलेली आहे की संपूर्ण हा सृष्टी सुखासमाधानाने नांदेल, आरोग्य संपन्न राहील असं बनवलेलं आहे. फक्त मानव बिघडलेला आहे. आणि त्या मानवाने जर आज पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन ठीक ठेवण्यासाठी कपालभाती आणि हातापायाचे सूक्ष्म व्यायाम जास्त केले आणि ही 2-4 आसन जर जास्त केली तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा ज्या अनंत कोटी दिव्य गुणकौशल्य आहेत त्या ॲक्टिवेट होतील. अनंत म्हणजे अपार प्रचंड प्रीतिभाव, प्रेमभाव, कुणाशीही तुम्ही द्वेषभावाने बघणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही कुणाकडेही संपूर्ण सृष्टीच्या प्रती तुमचा द्वेषभाव असणार नाही आहे, प्रेमभाव असेल, त्या दिवसापासून तुमच्यावर परमेश्वराची कृपा व्हायला सुरुवात होईल. आणि हे तुम्ही स्वतः अनुभवाल. दुश्मन जरी असेल तरीसुद्धा त्याच्याप्रती प्रेमभाव असला पाहिजे. कारण तो बनवलाय कुणी? त्याला बनवलंय कुणी? परमेश्वराने बनवलंय. मग परमेश्वराने त्याच्यात चुकीचे काय कमांड टाकले असेल का? नाही आहे. तर तो तुमच्या कर्माप्रमाणे परमेश्वराला त्याला आदेश दिलाय परमेश्वराने की ह्याला ह्याने जे काय कुकर्म केलेलं आहे त्याची पनिशमेंट तू द्यायची आहे, म्हणून तो देतोय तुम्हाला त्रास.
समजलं का? पण हे कळायला कधी कळेल? जेव्हा आम्ही आत्मदर्शन होईल, जेव्हा आमचं आत्मदर्शन होईल तेव्हा आम्हाला कळेल की अरे हा तो ओरिजिनली खराब नाही आहे. जसं आता हे राग मानू नका, मुलगीचं लग्न करून दिलं की आई तिथंच सांगून ठेवते की सासू नावाची गोष्ट आहे ना, ही फार गडबड असते. तिला काबूमध्ये ठेवायची पहिल्यापासून, म्हणजे ती गडबड असते. आता ते मुलीने बिचारीने तेच लक्षात ठेवलं म्हणजे तिच्या आत्म्यामध्ये काय तोच विचार आहे की गडबड आहे. हा, तर तो आत्मा काय करतो? हा आत्मा परमात्माचा अंश आहे. तो आत्मा जो विचार करतोय, ज्याच्याबद्दल विचार करतोय, ते सर्व परमात्मा रूपी सर्व्हरवर जाते आणि तिथून त्या व्यक्तीला पोचते. त्याच्यामुळं काय होते, त्या व्यक्तीला तर कळालं की ही सून आपल्याबद्दल वाईट विचार करते, मग ती तशीच रिॲक्ट करते. मग तुम्ही म्हणता, आई म्हणत होती ती बरोबर आहे, ही सासू नावाची गोष्ट आहे ना, मतलब खास असते आहे ना, ते सत्य होतं. तर याच्यासाठी आपल्याला आत्मदर्शन जेव्हा होईल की आम्ही जो विचार करतोय तो विचार त्याच्यापर्यंत परमात्मा रूपी सर्व्हरकडून पोहोचतोय, त्याच्यामुळे तो तसा रिॲक्ट करतोय. तर तुम्ही आज आहे स्वतः अनुभव करून बघा. तुम्ही तुमच्या एखादं काम कोणाकडे तरी आहे, एखाद्या मित्राकडे काम आहे, तुम्ही असा विचार करा की आहे त्याच्याकडे काम, पण माणूस डॅम्बिस आहे, करेल असं काही सांगता येत नाही. पण आता काय, अडला नारायण धरी गाढवाचे पाय, असं म्हणत म्हणत तुम्ही कपडे बिपडे घालून निघा. दरवाजातून बाहेर पाऊल टाकला की तुम्हाला फोन येईल त्याचा, अरे बाबा मला आज भयंकर काम आहे, मला काय आज वेळ नाही, तू नंतर कधीतरी भेटू आपण. म्हणजे तुमचं काम राहिलं. कारण का, तुम्ही जो विचार केला त्याच्या आत्म्याला मिळाला आणि त्याच्या आत्म्याने तसं रिॲक्शन केली. तुम्ही दुसऱ्या वेळेस असा विचार करा, घरामध्ये बोलता बोलता, अरे भला माणूस आहे, तो आपलं काम केल्याशिवाय राहणारच नाही आहे, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तो आपलं काम करणार. हा जेव्हा तुम्ही आत्म्याने विचार केला तेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडल्याबरोबर तुम्हाला फोन येईल, अरे किती वेळ झाला बाबा, तू वाट बघतोय मी तुझी, लवकर पटकन ये आणि तुझे पैसे घेऊन जा. म्हणजे हा अनुभव तुम्ही स्वतः पण करून बघा. म्हणून या जगतामध्ये, या सृष्टीमध्ये जे काय आहे, मानव, पशुपक्षी, जीवजंतू, पेड पौधे, त्यांच्याबद्दल तुम्ही प्रीतिभाव ठेवा. त्या क्षणी परमेश्वराची कृपा सुरू होईल, तोपर्यंत होणार नाही. मग तुम्ही आपलं ते कर्मकांड वगैरे करत राहा. काही नाही, कर्मकांड वगैरे काही नाही. इथं जो आत्मा बसलाय ना, त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याला चालवण्यासाठी हे प्राणवायू दिलेला आहे, स्टेरिंग आहे, ते स्टेरिंग. प्राणवायू जास्त भरा, प्राणवायू जास्त भरा, म्हणजे मग हा आत्मा जो आहे, आत्मा बरोबर तुम्हाला डायरेक्शन देईल आणि तुमचं जीवन सफल आणि संपन्न होईल. याच्यासाठी आपण पहिली गोष्ट काय असेल तर कोणी असू द्या,